आऊच. अहो कापसाला पाणी द्यायला गेलते ना तुम्ही. जा ना कापसाला पाणी द्यायला. काय हो असं, मालक येतील ना. यो मालक तुम्ही. अगं चालणे माझ्या बायको साडी कशी काय घातली तू? हा शायला त्या बायकोला अक्कल नाही. वापराच्या साड्या हिथं नको टाकू म्हणलं तर टाकल्या, पण गावली कुठं तुला? अहो मालक मी असंच घरामध्ये झाडून मारत होते, मला साडी भेटली, मी घालून घेतली. देवा काय बा अनर्थ झाला ही. बरं ऐक, चुकून झालं बरं का माझ्याकडनं. कसं आहे, गावात जरा 4 लोक मला ओळखणारे बी आहेत ती, पण नाही बरं का आता एवढ्या बायका आपल्या रानात कामाला आल्या, पण असं कधी नाही बरं का. त्या बायकोला दाखवतो घरी गेल्यावर काय आहे ती. हां अरे साड्या टाका सांगतं मग नवऱ्याला एखाद बाबा साड्या आहेत बिबा अगोदर दिल्या असतात तुला वापरायला. हां बरं चांदणी पण काय वाटलं नाही तुला, म्हणजे असं वाईट काय वाटलं नाही ना? नाही मालक. हां आणि राजूला काय म्हणू नको. हां नाहीतर उगं तुला प्रॉब्लेम होईल, बाग काय नाही. हां सेम म्हणजे साडीला हां चालते टाका आतमध्ये. हां हाय राहणार मी. हां राजू बोला ना मालक. शबासरा पठ्या मानलं गाड्या. काय झालं मालक? काय झालं लागा आत्तापर्यंत लागा एवढं गडी माझ्या कामाकडे आलं बरं का, पण लागा तुझ्यासारखं तोड नाही बघ कामाला. आपलं कामच तसं आहे मालक. मग सांगावंच लागत नाही रे तुला हम्म की राजू ही कर राजू ती कर. ही बघ की काय तुझा पाय गुण, तू आला की लागा कळीच फुलली कापसाला. हे ह्याला म्हणायचं पाय गुण. तुम्हाला बोललो होतो ना मालक, मी काम म्हणजे 1 नंबर काम करणार आपण. कुठलीच गोष्ट तुला सांगावं लागत नाही, हे मला लय भारी वाटलं बघ. हा हा बरं आज काय करतो, गवत काढून घेतोय सगळं. हम्म. दुसरं काय काम आहे मालक मग आता? ह्या बघ तुला सांगताना सांगितलं मी आपलं म्हणून समजायचं. मला आता तुला वाटत नाही मला की तुला काही काम सांगावं म्हणून. नाही. आणि आपला हात धरत नाही बरं का शेतीचा. तर कसं हिरवगार पीक एवढी काळजी घेतच नाही कोण. तुम्ही ना अजिबात लक्ष घालू नका आता शेतीकडे. सगळं आहे ना आम्ही करतो 1 नंबर. आणि बाजारात गेल्यावर चर्चा कळली असेल दौलतरावची. हो मग अहो लय दबदबा आहे तुमच्या गावात. हा आणि तुमचं नाव घेतलं ना हा ते म्हणते देव माणूस आहे. त्यांच्याकडे काम करायचं नशीब तुमचं. परमेश्वराची लीला आपण बी भक्ती करतो, आपल्याला बी सोन्यासारखी माणसं भेटते ती. अरे पण चांदणीला काय काम सांगितले? ती तिकडं जनराचं काम करते वाटतं, काहीतरी झाडून घेते. होय का? हा अहो काय जरा चेहरा ही जरा काय भांडणं फिंड तर नाही झाली काय? नाही नाही ना? अहो 2 वर्ष झाले आमच्या लग्नाला, हा. कधी भांडण नाही काही नाही, एकदम सुखाने संसार चालू आहे आमचा. शबास शबास. फक्त तुमचा आशीर्वाद राहू आहे द्या. रा आशीर्वाद आहे. तसं बघायला गेलं तर राधाकृष्णाची जोडी रे तुमची. बायकोला बोललो की मी रात्री, हे काय जोड आली म्हणजे मला बघायचंय म्हणली त्यांना. जाऊ म्हणलं जरा दमानं देरानं, नवीन आहे ती जरा सोडलीच लागू दे म्हणलं नाही, त्यांच्या. प्रेमळ हा. स्वभाव आहे तिचा पहिल्यापासून. हाय, हाय. बायकोचा माझ्या कधी प्रेमळच भांडण नाही, चिडचिड नाही, काहीच नाही. हाय की. चेहऱ्यावरनं दिसतच की दोघं बी म्हणजे दोघाचा बी स्वभाव. हा, हा. बर चालू दे काम मग. हा 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 मालक. हा जनावराला पाणी लावलंय का? सांगितलंय चांदणीला. हा तू सांगितलंय ना. हाय हाय तिला बी सांगावं लागत नाही बरं का. मी तर आपलं चल घे आपलं गवत ही काढून घे. हा सगळं असेल ते आणि टायमिंगला जेवायचं. हा? बरं बरं. हा तुम्ही चल. जेवले का मालक? हा जायचंय जेवायला जायचं. बरं बरं. चल करा मग काम. हा हो हो खरंच देव माणूस आहे मालक. असं कामाचं कोणतरी कौतुक करणारं भेटलं पाहिजे, मग काम करायला माझी येते. असं दनादन गवत उपते तो आता अख्ख्या सरकीतलं. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, तशी चांदणी चमचम करी. आव दाजी बा सांगत वागण. आयला पण ही पाखरू बागाडतंय कुठं नेमकं? हा अरे हाय किला काहीतच. तशी चांदणी चमचम करी. मालक तुम्ही. काय ना जरा फेरफटका मारत होतो. काय झालं मालक, बोला की. काय बोलायचं चांदणी आता, काय बोलण्यासारखं राहिलंय का सांग की आता. मालक जाऊ द्या की, काढून टाका डोक्यातून. झालं त्या गोष्टीला आता 4-5 दिवस. मित्र विसरून गेले बघा. आता चांदणी तू विसरलीस, पण माझं मन विसरणार ना.
4-5 दिवस झालं झोप नाही त्या गोष्टीमुळं, माहीत आहे का? आयला ह्या दौलतरावकडनं असं झालंच कसं काय? तुझं मोठं मन म्हणायचं विसरली तू आता काय हा? असतं एखाद्याचं मन हा. पण चालणे कामाला बाई नवरा बायकोला तोड नाही गाड्या. अक्षी नवऱ्याच्या हातावर हात मारला बघ कामाला तू. तो 1 पट कामाला असला तर तू 2 पट. आणि जरा असं उन्हातानाचं जरा काळजी घेत जा. हो. तुझी घ्यायची काळजी जरा. काय लोड घ्यायचा नाही कामाचा. मस्तपैकी आराम करायचा हा. राजूचं तर लक्ष असतंच कामावर हा. काय बाकी अडचण फिटचण नाही ना काय? नाही. बोलायचं बिंदास अडचण असल्यावर हा. हा असं मनात ठेवायचं नाही काय हा. बरं मालक, करते मी काम. हो चांदणी काळजी घे म्हणलं. काय? स्वतःची काळजी घे म्हणलं. तुरीला पाणी सोडलं का तिकडे? हा मालक, सोडले. बरं आलो तुरीकडनं जरा. हो हो. चांदणी झालं काम? चालूच आहे हो. दे इकडं ते. सोड काय तुम्ही करता? अगं सोड बरं, तू थांब इकडं. करतो मी. दे. थांब. हम्म. जमतंय ना काम? हो, जमतं ना. का त्रास होतोय जास्त? त्रास तर सहन करावा लागेल ना तुमच्यासाठी. गावाकडच्या त्रासापेक्षा हेच तर बरंच आहे ना हो. ते खरंय म्हणा. तिकडं बघ ना किती गरिबी परिस्थिती आहे आपली हा. खायला टायमाला भेटत नव्हतं, पैसे नव्हते खिशात. आता थोडे दिवस केलं ना, 1 महिनाभर काम, पैसे पण येतील हा. हो. थोडे दिवस आहे ना सहन कर, नंतर आहे ना मस्त सुखाने संसार करू, आनंदात राहू. हो, हाय की नाही? खरंच बरं झालं आपण इकडं आलो. जेवढं जमल तेवढंच काम करीत राजू, जा. बोला ना मालक. अरे काय तुझ्या हाताला हात आहे का नाही हा? काय झालं? अरे काय झालं कळलं का? आता कापसाच होता की लगेच तू कडवा तोडायला हा? आता मालक काम करायला आलो म्हटल्यावर काम करणारच ना. अरे नाही एवढं काळजी घ्यायची हा. आता तुम्ही एवढे देवासारखे भेटले आम्हाला. आहे पण एवढा लोड काहीच नाही का? ऊन किती झाले? भाकर तुकडा खाल्ला का नाही? जायचं जे आता जेवण करायला. अरे 2 वाजल्याला का हा? अगं चालणे तू बी जरा काय घेत जा जरा काळजी नवऱ्याची म्हणलं की तुला मी हा. नाही म्हटलं आधी जनावराला चारा नेऊन टाकावा आणि मग आती झालं काम एवढं नाही आपल्याला आवडत बरं का. आराम करावा मला वाटतं हा. आणि बघितलं तुरीकडे जाऊ ना काय लागा हा. सोन्याहून तूर सांभाळली का हा. कापूसाची ती हालत, कडवाळ असं, तूर तशी हा. हे बघा मालक, दरवर्षी जेवढं उत्पन्न निघत होतं ना त्याच्यापेक्षा जास्त यावेळेस निघणार आहे बघा तुम्ही. तेवढी काळजी घेतली. विश्वास आहे आपला. अरे सोन्यावनी 2 गडी मिळाली मला हा. ती मी मिळालंय ना, ती मला काळजीच मिटली माझी. विषयच घेत नाही मी शेताचा. पण कसं आहे जरा जरा यावं लागतं ना आपल्या शेताकडे बी हा. चला घ्या भाकर तुकडा खाऊन. राहू द्या हे घेते बाई. नाही नाही मालक, अजून थोडा चारा तोडतो आणि मग येतो. मालकाचं ऐकायचं का नाही? बरं आलोच मालक, लगेच आलो. चालतंय यावर. हा गीता ऐकत गीत तोडून हा हा घेतो मालक. हा. होय मालक गेलेत. गेलेत ना मग? अगं मालक गेलेत. काय झालं, गेलेत ना? म्हणजे आपण आता दोघंच तिथं. असं? मग आपण जायचं का? जा बाबा, तुम्हाला तर काही लाजच नाही. नाही मला नका सांगू, जायचं आपल्याला. काय हो तुम्ही पण, तुम्हाला तर दुसरं काही नादच नाही. तुला माहिती आहे ना आता 5-6 दिवस झालेत ना हा. चल ना. काय हो तुम्ही. लाजू नको, चल आतमध्ये लाजायचं काय करायचं ते कर. चल बरं, चल ना. जायचं? हा मला येतील ना परत? मालक आता गेलेत घरी, इकडे कशाला येतील हा. चल ना प्लीज. चल. चल अगं इकडं इकडं. इथं धडकायला लागली तू त्याला. तुमच्यामुळेच. हा. चल लवकर. काय हो तुम्ही अगं पण? चल गी, चल. ये की जवळ थोडी. अहो, असं काय करताय? काय झालं आता?
हं? तुम्हाला तर फक्त ना काय काय समजतंय ना तुम्हाला? नको लाजू, शांत बस. हो का? असं वाटतं इथं दिवसभर बसून राव, कामं कोण करायची? कामच करू वाटत नाही, असं तुला घेऊन बसावं लागतं. ओह, असं वाटतं? बरं, मालकाला सांगा की मग आम्ही काम नाही करत, मला हेच करत बसतो. पण आपण चोरून चोरून भेटतोच ना. काय हो, तुम्हाला तर लाजच नाही वाटत. तू शांत बस. काय आता लाजणारच आहे का फक्त? कशा लावलाय आपण इथं? जाऊ बाबा तुम्ही. मी कुठं जाऊ? काय गुदगुले होते काय? खरंच करू का अजून गुदगुले? असं मिठीत घेऊन बसं वाटत, असं वाटतं सोडूच नाही. काऊ हं? काय करायचं? काय काय करायचं? आपण कशा लावलं तुला माहित नाही का? तुला नाही माहित? खरंच नाही. काय होतंय? काय होतंय? तुम्ही काय करताय? काय करताय अहो? एक दे ना. बसा. मी काय म्हणते ऐका ना. काय म्हणती? बोल. अहो मला कानातले नाही, कानातले कधी करताय? करतो ना, म्हणजे तुला करतो म्हटलं ना कानातलं मी. थांब ना 1-2 दिवस. ठीक. जाऊया मग. मळ्यातलं पाखरू मळ्यातलं पाखरू मळ्यातलं पाखरू मळ्यातलं पाखरू. अरे वा, चांदणी पैंजण. नाही मालक, असंच ती तुटली होती ना, बघत होते. अरे च्या, तुटली होती. अरे बापरे, काम चांगली झाली बरं का. चक्कर मारली मी परत, ट्रॅक्टर बी सोडलाय खाली तिकडे. हो, तुम्ही कसं येणं केलं इकडे मालक? हा जरा संध्याकाळी जरा चक्कर मारावी लागते ना, शेवटची चक्कर मारायची ही. मग चांदणी, हे कुठे गेलाय आपला राजू? ते बाहेर गेले. हा, पण काही म्हण बरं का चांदणी, या आकाशातली चांदणी आहे ना, ती सुद्धा तुझ्या मोर फिकी आहे बरं का. काय पण मालक, काय बोलताय मालक असं? काय बोलते, खरं तेच. म्हणजे मला काय म्हणायचे चांदणी, राजा भाऊनं तुला जपली तशी आपल्या राजूला, अशी फुला गुलाबाच्या कळीगत ठेवली ग तुला. असे म्हणजे मुरकाटल्या काय म्हणतात ते, काय ते म्हणजे अशी फुलती कली ठेवली ग तुला, असं मला म्हणायचं. काय पण तुमचं आपलं मालक. असं गैरसमज करून घेत जाऊ नको ग माझा, तेच माझा स्वभाव तसा आहे. म्हणजे मिळून मिसळून राहणं, आपलं माणूस काय परक माणूस काय, शेवट माणूस म्हणजे माणूस आहे. बरं, पावसा पाण्याचा बी दिवस आहे का, हे जरा आहे पत्रा बित्रा नवीनच टाकलेला आहे आपण काय. डोळं दाखी का मालक? झाक जरा डोळं. अहो पण काय झालं? हाय जरा एक गंमत आहे. बरं. उघडायचं नाही आम्ही म्हटल्याशिवाय, जाग बरं. काय झालं उघडायचं मालक? नाही, अजिबात उघडायचं नाही. सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज? उघड. वाव. वाव, अरे वा, इंग्लिश. काय मालक आपलं नाही नाही, असं- सांगितलं ना भाऊनं, शिक्षण झालंय तुझं 10वी पर्यंत. इंग्लिश बोलणं म्हणजे काय वाईट नाही, इंग्लिश तर बोलायच पाहिजे माणसानं. बरं, आवडलं का? खूप छान आहे होय मला, ना? खूप आवडलं मला. कसं आहे पण ना? तुम्हाला कसं माहित झालं मला कानातले पाहिजे होते म्हणून? चांदणी, दौलतरावच्या इथं काम करते तू. कुठं? दौलतरावच्या इथं. सगळी नजर असते, आल्यापासून कान बघतोय तुझा मी.
सुना सुना म्हणलं आज घेईल उद्या घेईल. मी म्हणलं चला, म्हणलं आज म्हणलं तिला कानातलंच घेऊन जायचं. बाजारात गेलतो का हम्म. हा, आणि दिसलं मोर आणि जरा हे वेगळंच वाटलं मला, एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम. हा म्हणजे एकदम छान वाटलं तुझ्यासारखं. छान. हा म्हणजे तुझ्यासारखं छान वाटलं मला. म्हणलं तुझ्या कानाला शिवून दिसल. बर, ही पण बघ कसं वाटतं. हा, कसा वाटला ना जरा ना. खूप छान. छान. माझी चॉईसच वेगळी आहे का. हा, बायकोला जर काय घ्यायचं म्हणलं ना मी, तिच्या चॉईसनं नसतं, दौलतरावच्या चॉईसनं. ती सरळ म्हणते तुम्हाला जी आवडेल ती घ्या. तुमची चॉईस छान आहे. हो हो, अरे पहिल्यापासूनच. हा हा. हो, असं कुठला सण सुद्धा आला ही आला, बायको असं घ्यायला खरेदीला म्हणलं की हा म्हणणार तुम्ही चला बाबा. अगं रानातली काम असेल म्हणले जळू द्या म्हणते काम, एका दिवशी काय होतंय त्याला. पण लक्ष द्यावं लागतं. कसं आहे, महिला वर्गाची काळजी करणं म्हणजे बायकोची काळजी करणं नवऱ्याचं कामच आहे ना. जशी राजू कशी घेतो तुझी, हा काय कमी पडतो का तुला, म्हणजे मला काय म्हणतात कमी पडू देतो का तुला काय. नाही, मला बिलकुल हा? नाही. मला काहीच कमी नाही पडू देत ते. तोच स्वभाव मला लय आवडला त्याचा. हम्म. हा, काय सुंदर दिसते बघतो. हा, हे बघा आला 100 वर्ष आयुष्य आहे बघ राजू तुला, 100 वर्ष. अहो मालक, हा. काय म्हणता? अरे आताच नाव काढलं होतं का ग चांदणी. हो. म्हणलं का नाही राजू कुठं आहे. चांदणी ते कानातलं कधी आणलं तू? अहो हे मालक चाललेच होते, तर त्यांना म्हटलं तुम्ही जातच आहे तर मग घेऊन या कानातलं, असं सांगितलं होतं मी त्यांना काल. म्हणजे मालकाने आणलं का? हा, त्यांनी दिलं. अरे वा. कसं आहे, जरा आल्यापासून बी कान मोकळा मोकळा होता. म्हणलं चला म्हणलं नाही. आता परकाला कोणाला देतोय का, आपल्याच माणसाला देतोय ना. नाही, म्हणजे भारी काम केलं मालक तुम्ही. म्हणजे संस्कारच आहेत रे. बरं का, संस्कारच आहेत आपल्यावर. गरिबांना मदत करणं. हा, तर आज त्याचं मदत म्हणण्यापेक्षा एक आपलं देऊन टाकलं आपलं, जाऊ द्या म्हणून. बरं ते जाऊ दे. हा, एक काम कर, आल तू वेगळ्याच कामाला रे मी. हे काय आहे, त्या दिवशी बाजाराला दिलं तर पैसे तुला काय, ते आता संपलं असतील होय का चांदणी. म्हणजे किती दिवस वापरणार ते पैसे. 2000 बस का. हा, हा. बस बस झाले बस. लागला असला आत्ताच सांग. नाही नाही, बस बस. कच काटून माल भरायचा काय. हा? जर काय उदार पादार राहत असला अजून तर सांगायचं, फक्त दलवत राहून सांगितलंय म्हणून. हा हा हा, तर तुझ्याकडे राहू दे. हा. खुश. काय सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे काय. नाही मालक. लसताय काय तुम्ही, पैसे का मागत नाही मला. हा, नाही, आता पुरतील आम्हाला मालक, आठवडाभर. तुम्ही आता एवढं पुरवताय आम्हाला, मग काय गरजच पडली नाही ना. पण बरं झालं तुम्ही दिले आता. असं बघा, फोन आला आहे का म्हणून. हम्म. अगं निघालोय. हा हा, येतो मग. हा, आवरलं का तुझं. बर बर आलो. लय देवाधिकाचा मागो, मंदिरात घेऊन जायचंय. बर चल मग. हा, तू काय लिहिलं कर. बरं. येऊ का. हो मालक. मालक भारी आपला आहे ना. खरंच हो. बघा की कानातले बी दिले आणून मला, न मागताच पैसे बी दिले बाजार आणायला. इकडे बघ, किती गोड दिसू राहील. काय हो तुम्ही खरंच. मला आवडले बरं का कानातली, हम्म. मस्त आहे. तू तर पहिल्यापासून आवडते मला. असं काय. बरं एक काम कर, हे पैसे ठेव तुझ्याकडं. उद्या जेव्हा बाजाराला जाईल ना मी तेव्हा दे. बरं चल, चहा करू आपण. म्हणजे चला. तू कर चहा, मी पितो. चल. चल. झाले भांडे घासून? झाले. काय झालं तोंड पाडायला? अहो काय सांगू तुम्हाला, किती काम करावं लागतं माहिती आहे. त्याच्यामुळे माझे पाय दुखत आहे, पाठीत पण दुखायला लागले. पाठ दुखते का? थोडंसं पुढं हो बरं. थांब, मी दाबून देतो, 1 मिनिट. जास्त दुखत आहे का? हो. मला मस्त समजतंय तुला कामाचा सवय नाही, पण थोडे दिवस सहन करावं लागेल ना. किती दिवस सहन करायचं सांगा बरं. हे बघ, फक्त 1 वर्ष आपण काम करू. आता काम नाही केलं तर लोकांचं कर्ज कसं फेडायचं सांग बरं. हां, अहो पण असं किती दिवस राबायचं सांगा बरं तुम्ही. आता गावाकडे जाऊन काय करणार आहे आपण? तसं जाता येईल का आपल्याला? हां, पळून आलो ना आपण. थोड्या दिवस कर काम.
होईल ना सगळं नीट. पैसे दिले ना लोकांचे, आपण मस्त सुखाने संसार करू आणि गावाकडे जाऊ. जास्त दुखतंय का? कर्ज फेडण्यासाठी एवढं करावं लागतंय आपल्याला. मग काय करणार सांग बरं. नाईलाज आहे ना आपला. हं? अगं येतील आपले पण सुखाचे दिवस. तू फक्त माझी साथ दे प्लीज. हो, तुमची साथ तर देण्यासाठीच आहे ना मी तुमच्यासोबत, म्हणून तर आज इथे आहे ना मी तुमच्यासोबत. बरोबर आहे. तू आहे म्हणून तर जगतोय मी, मग नाहीतर माझ्या जगण्याला अर्थ पण नसता. मग असं का बोलताय तुम्ही? साथ दे. पाय पण दुखतात ना. हम्म. दे बरं इकडं पाय. सरळ कर ना पाय. जास्त दुखतात का? तुम्ही पण तर खूप दिवसभर काम करता ना. अगं माझं काही नाही, मला सवय आहे कामाची. तुमचे पण दुखत असतील ना आता पाय. दुखतात पण आता ठीक आहे. बरं वाटतंय हो. भारी वाटतंय ना. आहे कोणीतरी काळजी करणार माझं पण. अगं मी आहे ना तुझ्यासोबत. हं? म्हणूनच काळजी नाही वाटत ना मला. खरंच किती गोड आहे माझी बायको. हं? मग म्हणून तर दिवस कसाही गेला ना, तुम्ही जवळ असला तर खूप बरं वाटतं. हं. तू असली ना समोर मला कामाचा अजिबात त्रास वाटत नाही. फक्त तू समोर दिसली पाहिजे. मी बाहेर जाऊन आलो. थांब आलो 2 मिनिटात. लवकर. हो.